त्याचबरोबर त्यांचे सर्व पाठीराखे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे. या लवकर. सर्वप्रथम पंच त्याचबरोबर आजचं जे दिवस ज्यांनी गाजवलं ते कॉमेंट्री मॅन आजचे दोन्ही यांचं इथे सर्वप्रथम सत्कार होणार आहे. दशरथजी पाटील आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परिचित संतोषजी चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आम्ही फोटोप्रेसच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. त्याचाही त्यांनी स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती असेल. फोटोप्रेसचे सर्व सन्माननीय सदस्य आपल्याला विनंती आहे की लवकर इकडे या. या ट्रॉफीचं नियोजन खूप उत्कृष्टरित्या आपल्याकडून झालेलं आहे. आपण सर्वांनी खूप कठोर असे परिश्रम केलं आणि त्यामुळेच आज खूप मोठा नावलौकिक आपल्या कसलखंड गावाचा झालेला आहे. खूप सुंदर असं आयोजन झालं असं सर्वांनीच आपल्याला पोचपावती दिली आहे. आणि हा शेवटचा सुंदर क्षण ऐतिहासिक क्षण आपण सर्वांना मिळून साजरा करायचा आहे. सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी त्याचबरोबर फोर्टीप्लसचे सर्व सन्माननीय सदस्य आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचाही इथे सन्मान होणार आहे. लाईव्ह कॉमेंट्री मॅन त्याचबरोबर संतोष वाघमारे त्याचबरोबर हॅलो 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 आपण पाहतोय स्पर्धेला दिवसभर ज्याने नक्कीच मोलाचं समालोचन केलं अफलातून नक्कीच त्यांचा पहिल्या दिवशी सत्कार झाला. पण आज पण आपण करू संतोषजी चौधरी महागुरु यांचं स्वागत मी प्रकाशदादा पाटील त्याचबरोबर आयोजक सर्व यांना विनंती करतोय. भास्कर पाटील असतील नितीन पाटील प्रभाकर दादा पाटील सर्व आयोजक. तर स्वागत मी महागुरु संतोष चौधरी ज्याने आजच्या दिवसात संपूर्ण आवाज आपण ऐकला. जबरदस्त त्यांचा आवाज प्रभाकर दादा पाटीलांना विनंती करतो. प्रकाश दादा आणि प्रभाकर दादा आपला शुभास ते कॅमेरा आहे तिकडे हॅलो. त्याचनंतर स्टार टेनिस क्रिकेटचे नक्की लाईव्ह नक्की काल त्यांचं देखील झालंय. त्याचनंतर डीजे ऑपरेटर आमचे आपण यायचे अजित गायकर या लगेच. अजित गायकर यांचं स्वागत मी प्रभाकर दादा त्याचबरोबर नक्कीच प्रकाश दादा यांना विनंती करतोय. आणि तिन्ही दिवस ज्याने सर्वोत्कृष्ट काम केलंय ते आमचे वाघमारे संतोष वाघमारे यांचं स्वागत केलं जात आहे. ज्यांनी मैदानाची आखणी केली. मैदान 3 दिवस त्यांच्या माध्यमातून दत्ता गायकर यांच्या शुभास्ते त्यांचे मित्र आहेत. त्यानंतर आपण पाहतोय गुणलेखच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गुड्डू मते यांचं देखील स्वागत होणार आहे. त्यांनी यायचं आहे. गुड्डू मते त्याचनंतर बँजो ऑपरेटरचे एक नक्कीच एक सदस्य यायचं आहे. त्यांचं एक स्वागत बाकी आहे. ज्यांनी दिवसभर नक्कीच चांगलं बँजो सुनील पाटील नक्कीच बँजो ऑपरेटर एक सदस्य पाठवा लगेच या धावत. आणि नक्कीच दशरथ पाटील सर यांचा आम्ही स्वागत करू. जरी पहिल्या दिवशी झाल्याचं परंतु त्याने दुसऱ्या दिवसामध्ये पण
चांगलं आम्हाला आवडलं. तर नितीन दादा पाटील आणि रेवनाथ दादा पाटील यांना नक्कीच विनंती करतो आणि स्वागत होतंय. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांच्याकडे खाण आहे ती शब्दांची असे दशरथ पाटील सर करावे गाव यांचं स्वागत होतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत ते दशरथ पाटील सर. त्यानंतर बँजो सर्व जायचंय बँजो ऑपरेटर. नक्कीच त्या पुढच्या वर्षी त्यांना शब्द दिलाय 3 दिवस आम्हाला नक्कीच इथे हवेत. नाईट टूरला असेल तर बँजोवाले त्यांचं स्वागत करायचं हिंमत नाही. बाकी तुम्ही पण जायचंय 2-3 जा तुम्ही पण मित्रांनो. नाही यांना पण घ्या. हे यांना पण घ्या 2-3. मागं घ्या मित्र. नको माझा राहू द्या. हॅलो प्रशांत पाटील करता इथे 3 दिवस नाही कंटिन्यू आयोजनामध्ये भरपूर त्याची मदत होत असते. ते आमचे प्रशांत पाटील आम्हाला पण तेच फोन करतात. आता प्रशांत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. नितीन दादा प्रकाशजी पाटील आणि आमचे रेवनाथ पाटील यांच्या वतीनं प्रशांत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. हे चांगले कॉमेंटेटर आहे, स्कोरिंग करतात. जे पडेल काम आयोजनामध्ये त्यांची भरपूर मदत होत असते ते प्रशांत पाटील आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. रेवनाथ दादा, नितीन दादा आणि आमचे प्रकाश दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान. पंच ज्यांनी अतिशय चांगली अंपायरिंग केली या टुर्नामेंटमध्ये राजेंद्र काजळे आणि संजय म्हात्रे. राजेंद्र काजळे यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान इथे करण्यात येईल. अतिशय चांगला निर्णय होते तुमचे, कुठेही एकदा मॅच थांबली नाही. राजेंद्र काजळे आणि आमचे संजय म्हात्रे त्यांचं फक्त एकच होतं की स्पीड घ्या, कारण तुम्हाला 2-2, 3-3 वरचे मॅच खेळायला मिळतील. त्यांना माहिती आहे की काळोख पडला की मॅचला मजा नाही येत. राजेंद्र काजळे यांचा सन्मान या ठिकाणी आमचे रेवनाथ दादा आणि सुनील जी पाटील, सुनीलजी पाटील आणि रेवनाथजी पाटील त्यांचा सन्मान करतायत. दुसरे पंच आमचे संजय म्हात्रे कामोट्याचे आहेत. संजय म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. पंचांचं काम कठीण असतं. संजय माळी आणि उदय घरत या. संजय माळी आणि उदय घरत इकडे या. तुमच्या हस्ते सन्मान करण्यात येईल या पंचांचा. संजय म्हात्रे कामोटे. एकदाही कुठे मॅच थांबली नाही, एकदाही कुठे कोणी पंचांवर रागवलं नाही. हे 40+ खरं तर जे खेळाडू होते सगळे त्यांना पण धन्यवाद आहेत. आणि संजय म्हात्रेंचा सन्मान या ठिकाणी उदयजी. त्यानंतर संगीत जो DJ आपण पाहतोय DJ आष्टे, किरण कमलाकर पाटील, सुरेश पाटील आणि नयनेश पाटील यांना मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी. मस्त गीतं ते वाजवत होते. कधी कसळकण घोडील देवची गीतं, कधी मराठी कधी हिंदी. बँजोने तसा चान्स कमी दिला पण पण बँजोवाल्यांना खरं तर मानायला पाहिजे, त्यांची सहनशीलता भरपूर आहे. वारंवार त्या दशरथ पाटील त्यांना काही पण बोलायचे. राजेश पाटील, नयनेश पाटील आणि सुरेश पाटील या तिघांना मी विनंती करतोय की त्यांनी आमचे कमलाकर, किरण कमलाकर पाटील, DJ आष्टे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. DJ आपण काय माईकवर बोलतो, माफी मागतो, चुकलं तर, पण DJ विजय भरपूर लक्ष द्यावं लागतं. प्रशांत गायकर हे मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय ना, ते प्रशांतजी गायकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी दत्ता गायकर, हिम्मत नाईक, दत्ताजी गायकर, प्रशांत गायकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि जे ड्रोन नंदू गाडे यांनाही विनंती मी करतोय. गायकर साहेब या मंडप डेकोरेटर्सचे मालक. मंडपवाले आहेत का गायकर साहेब? त्याच्यानंतर ड्रोन ज्यांनी उडवलं काय नाव, राज पाटील, रवी भोपी यांना मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्याने. राज पाटील सगळेच त्याने आपली क्षणचित्र टिपलेली आहेत आकाशातून, त्यांचा पण झालेला आहे. पुढचा सन्मान उमेश पालांडे या आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. उमेश पालांडे आणि रवी
जेवणाची व्यवस्था ज्यांनी बघितली रवी भोपी, उमेश पालांडे महड आणि निकेश पाटील होते ना. हां ओके. मस्त भोजन होतं. हो मंडपवाले पण ओके. पुढचा चला बक्षीस समारंभाकडे वळतोय प्रशांत पाटील यांच्याकडे. बक्षीस समारंभाकडे आपण वळतोय. 12 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळले होते. ग्रामीण श्री गोडिलदेव क्रिकेट संघ आणि पनवेल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 55 संघ या पनवेल तालुक्यामध्ये आहेत. त्यातले 12 संघ जे पहिले येतील 12 त्यांना प्राधान्य दिलं जातं. उत्कृष्ट मंडप आमचे गायकर प्रशांत गायकर, कधीच अशांत बसत नाहीत ते आमचे प्रशांत. मस्त मंडप वगैरे त्यांनी टाकलेल्या 2 लाखाच्या स्पर्धांना पण एवढा मोठा स्टेज नसतो. सुंदर स्टेज त्यांनी बनवला आहे. त्यांचा रेवनाथ दादा त्यांचा सन्मान करतायत. नारपोलीचे आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. पडद्यामागचे कलाकार भरपूर असतात. आम्ही येतो माईक घेतो आणि शायनिंग मारून निघून जातो, पण ही मंडळी भरपूर मेहनत करत असतात. यानंतर आपण वळतोय बक्षीस समारंभाकडे. 12 संघ होते. त्याच्यामध्ये या स्पर्धेतला उत्कृष्ट रवी भोपी आमचे. त्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. या प्रशांत पाटील एकही पैसा न घेता त्यांनी भरपूर मदत आपल्याला केलेली आहे. पण दुपारी थोडे ते विचलित झाले होते थोडे. मंडपवाले त्याच्यानंतर गाववाले पण आहेत. आपण वळतोय बक्षीस समारंभाकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील एक चांगला फिल्डर आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. या कोणीतरी पटापट नाव सांगा. तू सांग ना पटापट. रवी भोपी या, नैनेश पाटील या, दोघे सुनील पाटील या, 3 आमचे मान्यवर. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आणि हे नाव आहे फिल्डर आणि हे नाव आहे कुठल्या संघाचं असेल? पाली संघाचा बाळाराम. पाली संघाचा बाळाराम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर या स्पर्धेतला. एक मॅन ऑफ द मॅच पण राहिलेली आहे. मॅन ऑफ द मॅच ती पण आपण देऊया. सेमीफायनलची फायनलची पण द्यायची असेल ना. ओके. बाळाराम, एक बाळाराम आणि एक बळीराम, 2 तुमचे राम काम करतात सगळ्यांचं. आणि फायनलची मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि पारितोषिक देण्यासाठी दिनेश नाईक ज्यांनी आम्हाला टँकरद्वारे पाणी दिलं होतं, संजय माळी, चंद्रकांत दादा पाटील आणि प्रशांत पाटील, चंद्रकांतजी दादा पाटील आणि प्रशांत पाटील हे पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल होती आपल्याला दिली होती ती आमचे महादेव शेठ पाटील. आणि बघा सगळ्यांना मात्र सगळ्यांना मोठ्या माणसांना मोठ्यांना मान या ठिकाणी दिला जातोय. नितीन दादा असतील, आमचे रेवनाथ दादा असतील, दत्ता गायकर असतील, सगळीच मंडळी. आणि ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल ज्या खेळाडूच्या नावावर जाते, कोण असेल, पाली, चिंचपाडा की शिरडोण, एक नाव सांगा कोणतरी टीम पैकी. हा, आणि हा खेळाडू आहे चिंचपाडा संघाचा कपिल परदेशी. 37 धावा, 3 विकेट, चिंचपाडा कपिल परदेशी. मागच्या वेळेस पण मला थोडे कपिल परदेशीनाच मिळाली होती. हा प्रशांत, जरा बाईट घे, बाईट. दक्षला घ्या, दक्षला, तो जाम नाचायचा इकडे स्टेजवर. हा कपिलजी, फायनल समजा थोडीशी तुमच्या हातातून निसटली, पण इथलं आयोजन आणि इथे खेळण्याचा जो आनंद आणि मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला मिळालेली आहे, तर थोडक्यात काय म्हणाल? प्रथम कसं सॉरी आयोजक एवढं आहे की आजचा जो जे मॅचेस झाले 3, हा मॅचेस नसून असं वाटतं क्रिकेटचा सण आणि उत्सवच वाटत होता. अजून याच्यापेक्षा काही बोलू शकत नाही. कपिल परदेशी एक चांगले खेळाडू आहेत. आणि आज दिवसभरामध्ये जे तुमच्या बरोबर संघ होते तर त्यातला टप संघ कुठला वाटला तुम्हाला? मला तरी पाली संघच थोडासा स्ट्रॉंग वाटत होता, पण त्यांचे लक पण चांगले होते. दक्ष बेस्ट ऑफ लक कपिल परदेश साहेब. पुढच्या वेळेस नक्कीच पुन्हा एकदा फायनलमध्ये आपण असाल. त्यानंतर पण बोलतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन दत्ता गायकर साहेब, हिम्मतजी नाईक, गणेशजी लोगडे आणि संजय माळी. या आता 3 बक्षिसं राहिलेले, पटापट या. सगळी मंडळी बघा. मी ही स्पर्धा अतिशय चांगली मला काय की जे सकाळी होते ते संध्याकाळपर्यंत आहेत सगळी मंडळी. आणि तृतीय क्रमांकात पारितोषिक जात आहे ते शिरडोनचं नाव काय? शिरडोन संघाचे सगळ्या टीमला विनंती आहे की आपल्या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी जे आपल्याला ज्येष्ठ कीर्तनकार अनंत हरिभाऊ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे.
असतील आमचे सगळी मंडळी हिम्मत नाईक असतील, त्यानंतर जुनगरे असतील, सगळेच आमचे दत्ता गायकर असतील, सगळ्यांनी या. रणजित घरात ना या, सगळे आयोजक सगळे या सगळे या लवकर या. बघा पालीची टीम पण आलेली आहे पूर्ण. हे प्रथम पारितोषिक देण्या आणि प्रथम पारितोषिक पाली संघ आपण पाहतोय. जबरदस्त खेळ आज केला पाली संघानं.